इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. श्रीराम. रावणवध झाल्यावर प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले. लोकापवादामुळे श्रीरामांना सीतामाईंचा त्याग करावा लागला. अनेक वर्षे उलटून गेली. वशिष्ठ मुनींच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्रांनी राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले. राजसूय यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता. तापसवेश धारण केलेले 2 तेजस्वी बटू मंडपात आले. ते म्हणाले, आम्ही रामचरित्र गायन करतो. श्रीरामांना माहीत नव्हते की ते बटू आपले पुत्र आहेत. बटू गाऊ लागले. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्रीराम प्रभु ऐकती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती.
विठ्ठल रामायण गावी. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशल व रामायण गाती. शरयू नदीच्या काठावर रम्य अशी अयोध्या नगरी वसलेली आहे. ईश्वर भक्त पराक्रमी राजा दशरथ या नगरीवर राज्य करत आहे. अत्यंत धार्मिक व प्रजावत्सल राजा दशरथांच्या राज्यात प्रजा सुखाने न्हाऊन निघत आहे. या राजाला 3 राण्या आहेत, कौसल्या, सुमित्रा व कैकई. परंतु राजाला मुलबाळ नाही, त्यामुळे राण्या उदास असत. हे पाहून राजा दशरथांनी अश्वमेध यज्ञाचा घाट घातला. यज्ञातून प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव राजाला म्हणाले, दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान दशरथा 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 घे पायसदान पायसदान. प्रसवतील त्या तिन्ही देवी, प्रसवतील त्या तिन्ही देवी. श्री विष्णूचे अंश मानवी. प्रसवतील त्या तिन्ही देवी, प्रसवतील त्या तिन्ही देवी. श्री विष्णूचे अंश मानवी. धन्य दशरथा तुला लाभला, धन्य दशरथा तुला लाभला. देव पिताचा मान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मी तुझ्या दर्शने. कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचने.
कृतार्थ मी तुझ्या दर्शन दे आज्ञा मग विपा दे आज्ञा मग विपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 घे पायसदान पायसदान दशरथा 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 घे हे पायसदान. अग्निदेवाने राजा दशरथाला पायस म्हणजे खीर प्रसाद दिला व हा प्रसाद आपल्या तिन्ही राण्यांना भक्षण करण्यास दे असे सांगितले. त्या पायस प्रसादामुळे तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न व कैकेयीला भरत असे 4 पुत्र झाले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमा राहिली नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता ओसंडत होता. 4 भावंडे रांगू लागली तरी अयोध्येतील स्त्रिया श्रीराम जन्माचे गीत पुन्हा पुन्हा गात होत्या.
राम जन्मला ग सखी, राम जन्मला. राम जन्माच्या आनंदात अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसामासानी वाढत होते. बालवयातच त्यांनी धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यासिले. आता ते राजसभेत बसू लागले. समवेत त्यांची लहान भावंडेही निष्णात झाली. एके प्रसंगी राजा दशरथ आपल्या पुत्रांसह राजसभेत बसले असता मुनी विश्वामित्र तेथे आले. राजाने त्यांचे आनंदाने स्वागत केले व विचारले, मुनिवर, काय कार्य असेल ते सांगा, मी ते सर्वस्वी शेवटास नेईन. राजाच्या या भाषणाने मुनिवर हर्षित होऊन म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. रात्रिंचर कष्टविती मजसी फार, मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार. कैकवार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. वचनी प्रीत रघुवंशी ही चरित, प्राणाहुनी वचनी प्रीत रघुवंशी ही चरित. दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. कौसल्ये रडसिकाय भिरुकशी वीरमाय, कौसल्ये रडसिकाय भिरुकशी वीरमाय. उभयवंशधन्य रणी पुत्र रंगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. महर्षी विश्वामित्राची ही मागणी राजा दशरथाला नाकारता आली नाही. हाती धनुष्य व पाठीवर भाता घेऊन राम लक्ष्मण सज्ज झाले. कौसल्या मातेनी कर्तव्यासाठी ममतेला बांध घातला. राजकुमारांना विजयी भव असा आशीर्वाद दिला. महर्षी विश्वामित्रांसोबत राम लक्ष्मण प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडले. प्रवासात गुरुदेव दोघा कुमारांना अनेक गोष्टी सांगत होते, ज्ञान देत होते. जाता जाता ते तिघे मलयकरुष देशाच्या परिसरात आले. अचानक एक महभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गात आडवी आली. महर्षी विश्वामित्रांनी त्या राक्षसीचा वध करण्याची आज्ञा रामचंद्रांना केली. श्रीरामानी ताटका नावाच्या त्या राक्षसीचा वध केला. त्यावेळी देव गंधर्वांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. श्रीराम लक्ष्मणासह महर्षीच्या सिद्धाश्रमी आले. तिथे यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा संहार केला. विश्वामित्राचा यज्ञ यथासांग पार पडला. त्याचवेळी मिथिलाधिपती जनक राजाकडे मोठा यज्ञ होणार होता. सर्व आश्रमवासी त्या यज्ञास जाणार होते. राम लक्ष्मणांना ते म्हणू लागले, चला राघवा
चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला मिथिलेहुनी दर्शनीय नृप मिथिलेहुनी दर्शनीय नृप राजर्षी तो जनक नराधिप नराधिपे त्या नगरी माझी यज्ञ नवा मांडला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला शिवधनुते त्या सदनी ठेवुनी जनकतयाच करितो पूजन शिवधनुते या सदनी ठेवून जनकतयाचे करितो पूजन पूजनीय त्या विशाल धनुला जगात नाही तुला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला देश देशींचे नृपती येऊन स्तिमित जाहले धनुष्य पाहून देश देशींचे नृपती येऊन स्तिमित जाहले धनुष्य पाहून पाहताच ते उचलायाचा मोहतया जाहला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला कोण वाकवून त्याला ओढील प्रत्यांचा त्या धनुष जोडील कोण वाकवून त्याला ओढील प्रत्यांचा त्या धनुष जोडील सोडील त्यातून बाण सातर कोणी ना जन्मला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. मुनिजनांचा आग्रह श्रीरामांना मोडवला नाही. लक्ष्मणासह ते मुनिजनांच्या सोबत निघाले. जाताना महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक कथा सांगितल्या. मार्गात ते एका ओसाड आश्रमाजवळ आले. हा आश्रम असा ओसाड का आहे असे श्री रामचंद्रांनी विचारताच मुनिवर यांनी अहल्येची कथा सांगितली आणि त्यांनी आज्ञा दिली की अहल्येचा उद्धार करावा. श्री रामचंद्रांच्या चरण स्पर्शाने शिला सदृश्य पडलेल्या अहल्येच्या देहातून प्रकाश फाकला आणि मंजूळ स्वर उमटले. रामा
रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले पुन्हा लोचना लाभे दृष्टी दिसशी मज तू तुझ्यात सृष्टी पुन्हा लोचना लाभे दृष्टी दिसशी मज तू तुझ्यात सृष्टी गोठ गोठले अश्रू तापून गालावर वाहिले गोठ गोठले अश्रू तापून गालावर वाहिले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले पुलकित झाले शरीर ओणवे तुझा पदांचा स्पर्श जाणवे पुलकित झाले शरीर ओणवे तुझा पदांचा स्पर्श जाणवे चरण धुळीचे कुमकुम माझा चरण धुळीचे कुमकुम माझा भाणाचे लागले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले पतित पावना श्री रघुराजा श्री रघुराजा पतित पावना पतित पावना श्री रघुराजा श्री रघुराजा श्री रघुराजा श्री रघुराजा काय बांधू मी तुमची पूजा पुनर्जात है जीवन अवघे पुनर्जात है जीवन अवघे पायावर वाहिले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले रामा चरण तुझे लागले आज मी श्रापमुक्त झाले सती अहल्येने या उद्गारांनी कृतज्ञता व्यक्त केल्यावर श्रीरामांनी गौतम आश्रमात थोडी विश्रांती घेतली आणि मुनींजनांसह ते परत मार्गस्थ झाले मिथिला नगरीत पोचताच राजा जनकाने अतिशय आनंदाने त्यांचे स्वागत केले दशरथाचे हे परमप्रतापी पुत्र तुझ्याकडे असलेले विशाल शिवधनुष्य पाहण्यासाठी आले आहे असे विश्वामित्रांनी जनकास सांगितले राजा जनकाने ते धनुष्य दरबारात आणविले श्रीरामांनी ते धनुष्य उचलले प्रत्यंचा लावण्यासाठी त्याला वाकवू लागले प्रचंड नाद होऊन ते धनुष्य मधोमध भंग पावले हे पाहून राजा जनकाला अत्यानंद झाला त्याने आपली पुत्री सीता रामाला देण्याचा निश्चय बोलून दाखविला विश्वामित्रांनी ते मान्य केले यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला
राम आपल्या नववधूसह अयोध्येला परत आले. विवाह होऊन महिने लोटले तरी मिथिलेचे भाट चारण सीता स्वयंवराचे गीत पुन्हा पुन्हा आळवीत होते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलिले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनकनुप्राचा हेतु अंतरीचे. श्रीरामाने सहज उचलिले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनकनृपाचा हेतु अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. कुंजावुनिया जरा पापण्या पाहत ती राहे तडिता घाता परिभयंकर नाद तोच होई. कुंजावुनिया जरा पापण्या पाहत ती राहे तडिता घाता परिभयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माझी देवकरानी करती करताला. झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माझी देवकरानी करती करताला. त्याच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्याच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णूचा अंश विष्णूचा धरेची दुहिता ती सीता अंश विष्णूचा धरेची दुहिता ती सीता. गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता गंधर्वाचे सूर लागले जय गीता गाता. आकाशाशी जडले नाते पैसे धरणीचे आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. कौशल्या शुभ्र वेश धारण करून अग्नीला आहुती देत होती. राम आलेला बघून ती हर्षित झाली. रामाला तिने बसायला आसन पुढे केले, परंतु रामाने आसन ग्रहण न करताच तिला पित्याची आज्ञा सांगितली. कौशल्या हतबुद्ध झाली. तिला कशाचाही बोध होईना ती श्रीरामाला हृदयाशी कवटाळून म्हणाली, नको रे श्रीरामा, मला सोडून जाऊ नको. हे सर्व बघणाऱ्या लक्ष्मणाला मात्र आपला राग आवरता येत नव्हता. श्रीरामाने ते माता कौसल्याला सांगितले, आई, माझ्या जाण्याने महाराज अत्यंत दुखी झाले आहेत. अशा परिस्थितीत तूही माझ्यासोबत वनात येणे योग्य नाही. श्रीरामाचे म्हणणे मान्य करण्यावाचून कौसल्या काही पर्याय राहिले नाही. त्यानंतर श्रीराम सीतेच्या मंदिरात आले. तिला त्यांनी सर्व प्रकार निवेदन केला आणि शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप निरोप शब्द ऐकताच उदास झालेली सीता म्हणाली, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.
निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. सीतेच्या या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार. ते सीतेला म्हणाले, तुझा हा निर्णय उभय कुळांना शोभणारा आहे. वस्त्रे भूषण सर्व गोष्टी दान करून टाक आणि सत्वर वनवासाला निघण्याची तयारी कर. श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी असे तिघेही वनवासाला निघाली. तिघांनीही राजवेश टाकून वल्कले धारण केली. मंत्री सुमंत त्यांचा रथ चालवत होता. तिघेही अयोध्येच्या बाहेर पडले. श्रीरामांनी सीमेबाहेर पडल्यावर अयोध्येच्या दिशेकडे तोंड करून तिला अभिवादन केले आणि तिथपर्यंत आलेल्या नगरजनांना निरोप दिला. श्रीराम गंगातीरी वसलेला शृंगवेरपुरास आले. निषाधाधिपती गुहाने श्रीरामांचे दर्शन घेतले आणि अत्यंत भक्तीने त्यांचे आदरातिथ्य केले. दिवस उजाडल्यावर गुहाने नौका सिद्ध केली. श्रीराम, लक्ष्मण आणि जानकीसह नौकेत चढले. नावाडी वहलवू लागले, लाटा आदळू लागल्या. गुहांसह त्यांचे नावाडी गाऊ लागले. नकोच नौके परत फिरू ग, नकोच गंगे ऊर भरू. नकोच नौके परत फिरू ग, नकोच नौके ऊर भरू. श्रीरामाचे नाम गात्या, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. श्री विष्णूचा अवतार, भवसिंधूचा करतो पार. श्री विष्णूचा अवतार, भवसिंधूचा करतो पार. तारक त्याला तारुण नेऊ, पदस्पर्शानी सर्वतरू. पदस्पर्शानी सर्वतरू. श्रीरामाचे नाम गात्या, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. पहिलं अयोध्या पडे अहिल्या, पहिलं उगवतील कल्पतरू. पहिलं उगवतील कल्पतरू. श्रीरामाचे नाम गात्या, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. पावन गंगा पावन नाम, श्रीरामाचे पावन नाम. पावन गंगा पावन नाम, श्रीरामाचे पावन नाम. त्रिदोष नाशी प्रवास हा प्रभू, नाविक आम्ही नित्य स्मरू. नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामाचे नाम गात्या, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. निषादराज गुहाच्या नावाड्यांनी श्रीरामांना सुखरूप गंगेच्या पार उतरवलं. श्रीराम भार्या व बंधूसह पुढे चालू लागले.
वाटेतील दिवस साळण्यात आणि रात्र कुठेतरी वृक्षाखाली निद्रा घेत व अयोध्येच्या आठवणीत त्यांनी व्यतीत केली. एका सायंकाळी ते भारद्वाज मुनींच्या आश्रमात येऊन पोचले. भारद्वाज मुनींनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि वास्तव्यात चित्रकूट पर्वत कुठे आहे हे सांगितले. चित्रकूट पर्वतावर जाण्याचा मार्ग देखील सांगितला. त्यांचा निरोप घेऊन श्रीराम पुढे निघाले. असाच वनविहार करत ते तिघे चित्रकूट पर्वतावर पोचले. तेथील एका सपाट व मनोहर जागेकडे अंगुली निर्देश करून श्रीराम म्हणाले, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. चित्रकूट त्या हेच तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन. चित्रकूट त्या हेच तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन. सखे जानकी करी अवलोकन, भूलविदिती ही निसर्ग शोभा भूलविदिती. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. पलाश फुलले बिलवी वाकले, भल्लातक फल भारे लवले. पलाश फुलले बिलवी वाकले, भल्लातक फल भारे लवले. दिसती नयाना मानव शिवले, कुठे मिठी नासैल लताची कुठे मिठी. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. या इथे लक्ष्मणा बांध कुटी. श्रीरामाची आज्ञाप्रमाणे लक्ष्मणाने शाखा पल्लवांची जमवाजम केली आणि श्रीरामांचा आश्रम उभा राहिला. श्रीरामाने त्या नव्या निवासस्थानाची सामंत्रक वास्तुशांती केली. राम, लक्ष्मण व जानकीने त्या पर्णकुटीत प्रवेश केला. इकडे रामाच्या वियोगाने भकास झालेल्या प्रासादात सुमंताने खालच्या मानेनेच प्रवेश केला. दशरथाने त्याला श्रीरामाची वार्ता विचारली. राम पर्णकुटीत राहत आहेत हे ऐकून दशरथाचा शोक अनावर झाला आणि त्यांची तब्येत खालावली. अशाच स्थितीत एक दिवस दशरथाचा मृत्यू झाला. भरत तातडीने परत आला. कैकेयीने त्याला सर्व घटनाक्रम सांगितला. भरताने कैकेयीची अत्यंत कठोर शब्दात भर्त्सना केली. दशरथाचे अंत्यसंस्कार करून श्रीरामांना शोधण्यासाठी वनाकडे निघाला. इकडे श्रीराम चित्रकूट पर्वतावर लक्ष्मण आणि जानकीसह विहार करीत होते. भरताने आल्या आल्याच श्रीरामाच्या चरणास मिठी मारली. श्रीरामाने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे कुशल विचारले. भांबावून गेलेल्या भरताने मोठ्या कष्टाने पितृनिधनाची वार्ता सांगितली.
यथाकाली श्रीरामाने वडिलांचे श्राद्ध केले. भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला की रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावे लागले. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात, अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. नको आसू ढाळू आता ऊसलोचनास, नको आसू ढाळू आता ऊसलोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे श्रीरामांनी भरताला पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण भरताचे समाधान झाले नाही. शेवटी तो श्रीरामाच्या चरणपादुका घेऊन अयोध्येस परतला व पादुकांचा राज्याभिषेक करून श्रीरामाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागला. इकडे श्रीरामांनी चित्रकूट सोडला व दक्षिणेकडे प्रवास करत त्यांनी 10 वर्ष आनंदाने संचार केला. त्यानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटी येथे आले. पंचवटी येथे राहत असतानाच शूर्पणखेशी गाठ पडली, ज्याची परिणिती सीता अपहरणात झाली. श्रीराम लक्ष्मणासह सीतेच्या शोधात निघाले. वाटेत जटायू भेटला. त्याने सीतेस रावणाने पळवण्याचे वृत्त सांगितले. श्रीराम ऋषिमुख पर्वतावर आले. या पर्वतावरच सुग्रीव लपून छपून वावरत होता. तेथेच श्रीरामांची हनुमंताशी भेट झाली. श्रीरामाने बालीवध करून सुग्रीवाला त्याचे राज्य व पत्नी मिळवून दिली. सुग्रीवाने आपली वानर सेना सीतेच्या शोधात पाठवली. त्यांना संपाती नावाचा द्रुधराज भेटला. संपाती हा जटायूचा भाऊ. त्यांनी वानर सेनेला सांगितले, रावणाने सीतेला लंका नावाच्या द्वीपावर बंदी केले आहे. तेथे जाण्यासाठी समुद्र उल्लंघन करण्याचा उपाय शोधा. तेव्हा जाबुन निश्चयाने म्हणाला, तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सर श्री समुद्र लंघुनी. गरुड उभारी पंखा गगनी, गरुड उभारी पंखा गगनी, गरुडाहुन बलवान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. पवन थांबता थांबे जीवन, पवन थांबता थांबे जीवन, देववायुते करतील सांत्वन, देववायुते करतील सांत्वन. पुत्रात्रेवर ज्याच्या देऊन, पुत्रात्रेवर ज्याच्या देऊन, गौरी विदे भगवान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपि जनसा. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपि जनसा. उचल एकदा मद वामनचा, उचल
चल एकदा भगवा मनसा घे विजयी उडाणा घे विजयी उडाणा असा तो एकच श्री हनुमान. जांबुवानाने हनुमंताच्या सामर्थ्याचे वर्णन करताच स्वतः हनुमंताचे बाहू स्फुरण पावू लागले. बघता बघता त्याने प्रचंड रूप धारण केले. नंतर वायुमार्गाने तो लंकेत पोहोचला. तेथे त्याला राक्षसींनी वेढलेली सीता दिसली. हनुमंताने श्रीरामांनी दिलेली मुद्रिका सीतेस दिली. सीतेने पण एक मणी हनुमंताला श्रीरामासाठी दिला. त्यानंतर हनुमानाने अशोकवन उद्ध्वस्त केले. त्याला अटक करून रावणासमोर नेण्यात आले. रावणाने हनुमंताच्या शेपटीस पेटून सोडण्यास सांगितले. हनुमंताने पेटलेल्या शेपटीनी लंकेतील इमारतींना पेटविले. मग तो श्रीरामांजवळ आला. त्याने सीतेला दिलेला मणी श्रीरामांना दिला. श्रीरामांनी तो मणी ओळखला. वानरासह श्रीराम समुद्र किनाऱ्यावर आले. विश्वकर्माचा पुत्र नळ याला त्यांनी समुद्रावर पूल बांधण्याची आज्ञा दिली. उच्च स्वराने गात सर्व वानर सागरावर सेतू बांधू लागले. सेतू बांधा रे 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 सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे 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 सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय.